हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. अस्मी क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ही चौरंगाचं आसन बनवायला घेतो आहे. सोप्पं आणि झटकीपट होणार आहे आणि डिझाईन पासून मी तुम्हाला सगळं काही सांगते आहे. सो तुम्हाला डिझाईनसाठी दुसरीकडे काही जायला नको. तर त्याच्यासाठी वुलन मॅट आहे, म्हणजे आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे. आणि स्केल देखील मी घेतली आहे डिझाईन करण्यासाठी, आणि फेदर वूल आपल्याला लागते हे तुम्हाला माहितीच आहे. बेस मटेरियल मी रेक्झिन घेतलेलं आहे. तुम्हाला रेक्झिन नसेल घ्यायचं तर तुम्ही वॉटरप्रूफ कॅनव्हास पण घेऊ शकता. आता मी चौरंगाचं जे माप आहे ते मी 18x18 घेते आहे. आता तुमचा चौरंग 16चा असेल तर तुम्ही 16x16 घ्या. 18चा असेल तर तुम्ही 18x18 घ्या. आणि त्याच्याने मधलं डिझाईन जे मी तुम्हाला दाखवणार त्याने काही फरक पडणार नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला नीट सांगते, तर पुढे तुम्ही नीट ऐका. आता मी 18x18 ने हा पूर्ण चौकोन कट करून घेतलेला आहे आणि आता मी त्याचा बरोबर मध्यभाग शोधते आहे. त्यासाठी मी हा असा एक फोल्ड केला आणि त्याचप्रमाणे एक फोल्ड झाला की लगेच त्याच्याच वरती मी बरोबर दुसरा फोल्ड घेतली आहे. दुसरा फोल्ड घेतल्यानंतर बरोबर तुमच्या लक्षात आलं असेल, हे टोक म्हणजे त्याचा मध्यभाग होतो आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तरी देखील मी बघा हे असं दिसतच आहे, पण तरी एकदा मी कन्फर्म करायला बघा. इथे बरोबर हे टोक आहे आणि हे बघा बरोबर येतोय की नाही मध्यभाग, एकदा मी कन्फर्म करायला केलेला आहे. हो येतो आहे, तोच आहे. म्हणजे बरोबर तो मध्यभाग मला मिळाला, मध्यबिंदू मिळाला, सॉरी मध्यभाग नाही मध्यबिंदू मला मिळाला. आणि हा मध्यबिंदू मिळाल्यानंतर मी काय करते, 24 सेंटीमीटरची अशा चौकोनी 2 रेषा मारून घेते आहे. आणि बरोबर 12 सेंटीमीटरला मी वरती टिक करते आणि ते सेम मी 12 सेंटीमीटरला खाली टिक करते, म्हणजे 24 सेंटीमीटर होती. सेम इकडे 12 सेंटीमीटर घेतलं इकडे आणि सेम इकडे 12, म्हणजे बरोबर मला 24 सेंटीमीटरचा मध्यबिंदू मी तो ठेवला. इकडे 12, उजवीकडे 12, डावीकडे 12. आणि मग मी अशा पद्धतीने हा चौकोन केलेला आहे. आता स्वस्तिक काढण्यासाठी आपण काय करतो आहे, अशा पद्धतीने स्वस्तिक येणार आहे तर बरोबर 6 सेंटीमीटरला खूण करायची. 6 सेंटीमीटरला खूण करून हे असं चौकोन रेष मारून घ्यायची. सेम पुढचं जे आहे 6 सेंटीमीटरला अशी रेष मारायची आणि 6 सेंटीमीटरला ही अशी रेष मारायची. साधारणतः तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो, 12 असतील ना तर साधारणतः 6-6 सेंटीमीटरला ह्या रेषा येतात. एक बाजू 12 सेंटीमीटरची असेल तर मग 24 सेंटीमीटर तुम्ही पूर्ण लेंथ घेतली तर. आता हे खोडाची गरज नाही, कारण हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त हे सांगितलं. आता जी मध्यभाग जो आहे ना, हा बरोबर मी जो आहे त्याला बरोबर त्या रेषेवरच बरोबर मी ग्लूगनच्या साहाय्याने मरून कलर घेते आहे. आता हे बघा बरोबर ग्लुगनच्या सहाय्याने मी मरून कलरनी बरोबर ती जी रेष आहे त्या रेषेवरच घेते, कारण मी साईडचं आखलं नाहीये. जो माझा पहिला व्हिडिओ जो मी घेतलेला होता ना चौरंगाला, त्याला मी बरोबर चौकोन केला होता प्रॉपर स्वस्तिकचा. पण आता तो स्वस्तिकचा चौकोन न करता मी तुम्हाला दाखवते. बघा हे लगेच लेअर मी असा शेजारी वळवला आहे, दुसरा लेअर. म्हणजे तो चौकोन न करता असाच लेअर वळवून देखील तुम्हाला तो बरोबर येईल. अगदी फक्त त्याच्या जवळ नीट पद्धतीने तुम्ही हे घ्या. आणि नसेल तुम्हाला जमलं तर तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघा. पण ही अगदी सोपी मेथड आहे ते चौकोन घेण्याच्या पण ऐवजी. बरोबर हा तिसरा लेयर साइडने इकडच्या साइडने घेतला. एक डाव्या बाजूने एक लेयर घेतला आणि एक उजव्या बाजूने लेयर घेतलेला आहे. बरोबर डाव्या आणि उजवा. आता बघा हे जे साइडचं जे टोक आहे ना, ते बरोबर हे असं सरळ टोकदार करायचं आहे. म्हणजे तिथे बरोबर ती सरळ रेष दिसते आपल्याला. गोलाकार न दिसतो. याच पद्धतीने दुसरी पण बाजू करून घ्यायची आहे. मला माहिती नाही का, पण मला स्वस्तिक हे प्रचंड आवडतं आणि शुभ कार्यामध्ये स्वस्तिक हे त्याचं महत्त्व पण असतं. म्हणून मी ह्या वुलन मॅटला स्वस्तिकचं डिझाइन घेतलं आहे. जी माझी पहिली वुलन मॅट होती, ज्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलत, ती देखील मी स्वस्तिकचीच केली होती आणि हेच कॉम्बिनेशन मी घेतलं होतं. पिंक कॉम्बिनेशनने पण होतं, पण मला समहाऊ हे कॉम्बिनेशन आवडतं आणि हे तुम्ही दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये देखील करू शकतात. हे स्वस्तिक तुम्ही केलेलं असलं की तुम्हाला डिझाईन विकत घेण्याची गरज नाही आणि ते करायला तुम्हाला दिसतच असेल, एक 5 मिनिटं देखील लागत नाही. अशा पद्धतीने मी चौकोन करून घेतलेला आहे आणि असं टोक पण बरोबर मी केलंय. आता बघा मला दिसतंय की उजव्या साईडला जरा नीट नाही झालेलं आहे. तर ते नीट करण्यासाठी मी काय केलं, तिथे मी फक्त वूल लावून घेतलेली आहे. एक स्केल ठेवायची आणि एक ती स्केल ठेवून बरोबर हे कट करून बघायचं. बरं तरी पण एकदा दाखवते परत. अशा पद्धतीने मी ते नीट करून घेतलेलं आहे आणि जर नसेल तुम्हाला समजत तर स्केलच ठेवायची सरळ ही आणि बघायचं की हे एका लाईनला आलंय की नाही. आणि त्या पद्धतीने तुम्ही करा. आता मला थोडंसं प्रॅक्टिसमुळे येतं आहे, पण या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता पांढरी वूल मी त्या चौकोनामध्ये लावून घेते आहे.
पूर्ण चौकोनामध्ये मी त्या स्वस्तिकच्या शेजारी पूर्ण चौकोनामध्ये मी पांढरी वूल लावून घेतली. आता त्याच्यानंतर मी येलो वूल घेते आहे. आता जर मैत्रिणींनो तुम्ही 16 इंचाचं जर घेतलं असेल आणि 16 इंचाचा जर घेतला असेल तरी पण ही मधली डिझाइन तशीच ठेवा. फक्त ह्याच्या नंतरचे जे लेयर्स आहेत ना, ते तुम्ही कमी करा. म्हणजे सपोज मी येलोचे 4 लेयर दिले असतील, म्हणजे 1 लेयरच्या ऐवजी तुम्ही 2च लेयर घ्या. म्हणजे त्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही ते चेंज करा. वूलचं जी थिक हे आहे ते तुम्ही कमी करा. आता हे बघा म्हणजे आता हे मी काय करते आहे, ही जी वूल आहे हिचा हा पूर्ण लेयर फर्स्ट घेऊन घेते आहे चौकोन. त्यानंतर सेकंड पण करेल मी तसेच चौकोन. आता ही जी जाडी आहे ना, म्हणजे नंतरची जी जाडी आहे ना, ही तुम्ही ठरवू शकता, की किती द्यायचे आहे याचे लेयर्स. म्हणजे हे येलोचे लेयर किती द्यायचे आहेत किंवा नंतर जे येणार आहेत ते त्याची लेयर म्हणजे कारण त्याची रुंदी जी आहे ती तुम्हीच ठरवू शकता. कोणाला एकच लेयर होणार आहे. बरं प्रत्येकाच्या वूलचा थिकनेस हा वेगवेगळा असतो. सो कुठल्या मी जरी 4 घेतले असेल तर कुठल्या मैत्रिणीच्या 3 मध्येच तो थिकनेस पास होणार आहे. तर आणि कोणाकोणाला 5 देखील लागणार आहे. तर हा जो थिकनेस आहे ना, म्हणजे याची जी रुंदी आहे या येलो कलरची ती तुम्ही ठरवू शकता. येलो, रेड याच्या पुढे जे मी देणार आहे त्याची जी जाडी तुम्ही ठरवू शकता. आता हा येलो कलर घेतल्यानंतर मी ऑरेंज कलर घेईल. ऑरेंज घेतल्यानंतर रेड आणि परत मरून घेतला की ग्रीन. अशा पद्धतीने मी हा चौकोन करते आहे. बघा आता मी हा ऑरेंज कलर घेतला आणि त्याच पद्धतीने त्याच्या पुढे मी रेड कलर घेणार आहे. अशा पद्धतीने मी हा पूर्ण चौकोन असाच ठेवते आहे. आणि याच्या आधीचं जे डिझाइन घेतलं होतं ना मी पहिल्या पहिल्या व्हिडिओला, तर ते मी सरळ घेतलेलं आहे गोल आणि त्याच्यावरती भोवती चौकोन घेतला. तर याला मी असं केलेलं आहे. आणि हा रेड कलर घेते मी. हे देखील खूप सुंदर दिसतं दिसायला आणि ते देखील छान दिसतं डिझाइन. आणि आता गुढीपाडवा येतो आहे, त्यानंतर श्रावण येईल, अधिक महिना आहे या वर्षी तर. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा वगैरे घालायला सगळीकडे हे आसन खूप छान कामाला येतं. लग्न कार्याला पण छान कामाला येतं. खूप सुंदर दिसतं झाल्यानंतर. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आणि ज्यांना विकायचं आहे त्यासाठी पण हे खूप सुंदर तयार होतं आणि झटकीपट विकलं जातं आणि तयार होताना पण अगदी पटकन तयार होणारं आहे. बघा आता मी हा लाल कलर जो आहे तो देऊन घेतला आहे. लाल नंतर मी मरून कलरने सुरुवात केली. आता हीच तुम्हाला मी मगापासून जे म्हटलं होतं, की याची रुंदी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकतात. आता मी लालची कमी घेतली कारण मला आता पुढे हे होणार आहे, जागा जरा संपत आलेली आहे म्हणून मी लालची कमी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ते ठरवू शकता ते, की किती घ्यायची आहे. आता लाल नंतर मरून नंतर मी घेणार आहे ग्रीन कलर. म्हणजे माझं ते इंद्रधनुष्य कलर नाही म्हणता येणार, पण त्याचा सिक्वेन्स आहे तो माझा पूर्ण होणार आहे. तुम्ही इथे पिंक कलर वगैरेचं पण कॉम्बिनेशन तयार करू शकतात किंवा तुम्हाला कस्टमाइज करून तुम्हाला एखाद्याला द्यायची असेल ऑर्डर ती तुम्ही नक्कीच देऊ शकतात. बघा आता मी मरून झालेलं आहे माझं तयार करून आणि मरून झाल्यानंतर मी हा ग्रीन कलरने परत एक चौकोन पूर्ण पद्धतीने पूर्ण लाईनने मी हा ग्रीन कलरने देऊन घेतलेला आहे. आणि असा ग्रीन कलर झाल्यानंतर मी जे साईडला जे उरलेले आहे की नाही, बरोबर चारी बाजूला जे उरलेले आहेत 4 कॉर्नर्स, त्या कॉर्नरला काय करते, एकतर तुम्ही पांढऱ्याने पण येऊ शकतात. म्हणजे पांढरा सिक्वेन्स परत तोच पांढरा, येलो, रेड, नंतर ऑरेंज, रेड, मरून आणि मग नंतर ग्रीन म्हणजे हिरवा कलर. या पद्धतीने तुम्ही एका लाईनमध्ये हे चिटकवत येऊ शकतात किंवा तुम्ही ग्रीनवरनंच उलटं जरी गेलात ना तरी पण चालेल. म्हणजे ग्रीन, मरून, लाल, ऑरेंज असं जरी केलं तुम्ही तरी देखील चालेल. आता हे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही दाखवा. मी तुम्हाला दोन्ही हे दाखवते आहे. तर दिसायला आणि दोन्ही पण छान दिसत आहे. सो तुम्ही आता हे बघा मी हा पांढरा दिलेला आहे. पांढऱ्यानंतर मी येलो देते आहे. उलटा सिक्वेन्स मी फक्त येते आहे. आता हे तुमच्या चॉईसने तुम्ही ठरवू शकता ते, की कुठला द्यायचा आहे. फक्त मी उलटं केलं हे. पांढरा, येलो, ऑरेंज, त्यानंतर रेड, मरून आणि मग ग्रीन परत. अशा पद्धतीने मी हा एका साइडचं हे पूर्ण करते आहे. हे बघा अशा पद्धतीने मी आलेली आहे खालपर्यंत आणि तिथे खालती मी मरून झाल्यानंतर ग्रीन कलर देऊन घेणार आहे. आणि आणि हेच मी तुम्हाला दुसऱ्या बाजूचं पण दाखवते कसं म्हणजे मी तुम्हाला ग्रीनच द्यायचं असेल आणि मग खाली यायचं असेल तरी देखील चालेल. आता हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही निश्चितच हे करू शकतात
आणि आपण लहान असल्यापासून इतक्या रांगोळ्या काढलेल्या असतात की आपल्याला हे अगदीच माहिती असते की कुठलं कॉम्बिनेशनने हे छान दिसेल. आणि छत्री देखील मी तुम्हाला पर्याय म्हणून देऊन ठेवते आहेच, कुठले घ्यायचं आहे ते. तर या पद्धतीने मी इकडचा हा एक कॉर्नर पूर्ण करून घेतलेला आहे. आता बघा दुसरी जी बाजू आहे, कॉर्नर आहे, तो मी उलट्या पद्धतीने घेते. म्हणजे तसंच घेतलं, फक्त ग्रीन कलर तसाच राहू दिलेला आहे आणि ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे. तर तुमच्या चॉईसने तुम्ही हे करू शकतात. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकतात. आता हे बघा दिसताना हे असं दिसतं आहे. दुसरी बाजू आणि ही पांढऱ्या कलरची बाजू. आता मी काय करते आहे, मला साइडला जे लेंथ लावायची आहे, ती चौरंगाच्या उंचीनुसार तुम्ही हे कट करा. आता साधारणतः 25 सेंटीमीटरच्या मी दोऱ्या कट केलेल्या आहेत. बरोबर 25-25 सेंटीमीटर घेऊन आणि त्यानुसार मी ते साइडने जॉइंट करून घेते आहे. म्हणजे जे उभा जो भाग आहे, तिथे जे असणारे लेयर्स आहेत, त्याच्यासाठी मी ते केलेले आहेत. आता मी ह्या अशा पद्धतीने पांढऱ्याच्या तिथे पांढरी, ग्रीनच्या तिथे ग्रीन अशा पद्धतीने मी ती करून घेते आहे. येलोच्या तिथे येलो वूल लावते आहे. आणि अशा पद्धतीने मी उभं हे पूर्ण करून घेते. 25-25 सेंटीमीटरचे हे बघा, हे अशा पूर्ण मी चिटकवून घेतलेले आहेत. आणि हे तयार झालं आपलं. आता तुम्हाला आवडलं तर हे मला नक्की सांगा. अजून काय बनवायचं तर सांगा. असंच मला पहिल्या व्हिडिओला जसं प्रेम मिळालं तसंच याला पण मिळू देत. आणि प्लीज जरा सबस्क्राईब करा चॅनल. कारण एवढं छान तुमचा सपोर्ट आहे, त्यामुळे छान वाटतं अगदीच. आता बघा याच्यामध्ये आता मध्यबिंदूमध्ये पण मला द्यायचं आहे. एक गोलाकार मी देऊन घेते आहे. तो गोलाकार दिल्यानंतर अजून छान दिसेल. मधला जो बिंदू आहे तो पण दिल्यानंतर असं छान दिसतं. त्याला अगदी छोटंसं मी कट करून घेतलं आणि चारू बाजूला ते मध्यभागी मी लावून घेतलं. बघा हे असं दिसतं आहे. आता हे तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा. थँक यू फॉर सपोर्टिंग.